श्री स्वामी समर्थ मंडळी, चिवडा बघून झाली का नाही दिवाळीची आठवण? तर याचं अचानक बनवायचं कारण सांगते. आता संक्रांतीच्या वेळेस ना कृषीचं बोरनान करायचं होतं, तर त्यासाठीच ना अहोंना मी ना काही मुरमुरे सांगितले होते. तर त्यांनी ना हा एवढा मोठा पॅक आणला होता. बोरनानासाठी थोडेसे काढले होते आणि बाकीचे तसेच ठेवून दिले होते. आणि ते डब्यात बघा आत्तापर्यंत तसेच राहिले. बऱ्याच वेळेस त्यांची आठवण झाली होती, म्हटलं चिवडा बनवूयात, पण काही वेळच भेटला नाही. आणि आता कुठून त्याला योग आला होता. मग मी ते सगळे मुरमुरे ना अगोदर चाळून घेतले. बाहेरच चुलीवर स्वयंपाक करून घेतलेला होता, मग मी ना ते बाहेरच बनवणार होते. तर सगळ्यात अगोदर ना मी मुरमुरे ना भाजून घेतले होते. आता दिवाळीसारखं काही सगळं मटेरियल माझ्याकडं नव्हतं, जेवढं होतं तेवढंच मी त्यामध्ये घालणार होते. त्यासाठी मी मिरची, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे, थोडासा लसूण ठेचून तळून घेतला होता. कढीपत्ता हे सगळं ना छान असं तळून घेतलं. दिवाळीच्या वेळेचा ना काही चिवडा मसाला उरलेला होता, मग तो पण तळून घेतला. आणि हे सगळं थोडंसं थंड झाल्यानंतर ना ते त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून दिलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. मका पापडी आणि शेवीशिवाय काय चिवड्याला शोभा येणार नव्हती. थोडंसंच असल्यामुळे ते मला काय करायला परवडलं नसतं. माझे वडील ना नुकतेच येऊन गेलेले होते, त्यांनी हा फरसाणचा पुडा आणला होता आणि माझं काम पण झालं होतं. तो पुडा आहे ना मी या चिवड्यामध्ये मिक्स केला आणि बघा चिवडा दिसायलाच नाही तर खायला पण टेस्टी झाला होता. तर मग चला मंडळी, कुणाकुणाला दिवाळीच्या चिवड्याची आठवण झाली कमेंटमध्ये नक्की सांगा.